नमस्कार मित्रांनो। सध्या मी आपल्या सासरवाडीला आहो आणि हातामध्ये हे बघा हे लिंबाची काडी जराशी वड्याला आलतो सकाळचं काम करायसाठी। आणि समजा आपल्या बाळाचा जे समजा 5वीचा कार्यक्रम होता, समजा ते काल 5वा दिवस होता आपल्या बाळाला। 5वीचा 5वा कार्यक्रम काहीतरी म्हणते तर समजा 5वी आपण काल करून टाकली समजा असं। इथं समजा सासरवाडीला आहो ना सध्या, आणि बायको पण इथंच आलेली आहे सासरवाडीला। मी काय तुम्हाला ते कार्यक्रम काही दाखवलं नाही अजून, बाळाचा चेहरा पण दाखवला नाही। त्याला काहीतरी एखादं कारण असेल त्याच्यामुळं आपल्याला आपले समजा आपले घरचे फॅमिलीवाले आपले काय म्हणते ते आपलं अलाव करत नाहीत आपल्याला त्या गोष्टीसाठी, किंवा नको एवढ्या छोट्या वयामध्ये म्हणजे एवढंसं बाळ आहे बा आणि तू अजून काय दाखवू नको। त्याच्यामुळं आपण काय दाखवलं नाही, आपल्याला काही विरोध पण नाही, चांगल्यासाठी सांगते ते आपल्या। तर दाखवतो तुम्हाला, जराशी थांबा, जेव्हा ते म्हणतील हो गडा आता तू दाखवू शकतो तेव्हा दाखवतो। आणि तोपर्यंत काय नाही, बस आता काय आपल्या वावरामध्ये खत टाकायचं बाकी होतं, घरी जाऊ खत टाकू। आता गाडीनं आलो होतो, हे बघा ही गाडी आहे ना, गाडीनं आलो होतो आता सध्या वड्याला। आता जातो इथून घरी म्हणजे इथं सासरवाडीच्या घरी। तिथून बस मग जेवण वगैरे करून 10-11 वाजता जातो गावाकडे गेलं आपल्याला जराशी आपला धुरा निंदायचा आहे आपल्या वावरामधलं, जराशी करू। आता समजा करायला तर मी एकटा जाऊ, पहिले होती अश्विनी आपली बायको होती, आणि आता आपल्याला एकट्यालाच करावं लागते। तर घरी जाऊन बस तेवढं काय, आणि खत टाकायचं राहिलं आपल्या शेतामध्ये तेवढं टाकून घेऊ आपण, आहे की नाही। मी तुम्हाला काय जास्त दाखवू शकणं झालो आजकाल, कारण की बिझीच तेवढं राहिलो असं काय म्हणायला काय हरकत नाही। गावामध्ये समजा सतत जाणं येणं चक्रा व्हायला, त्याच्यामुळं मी काय जास्त तेवढं दाखवणं झालो तुम्हाला काही। आणि त्याच्यामुळे या ब्लॉगमध्ये मी काय तुम्हाला काय जास्त दाखवत नाही। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।